महाराष्ट्र के पालघर राज जिले के अनारला समुद्र तट पर बड़ा हादसा हो गया। नाला सोपारा के 4 दो समुद्र में नहाने उतरे, लेकिन गहरे पानी का अंदाजा नहीं लगने से तेज लहरों की चपेट में आ गए। मौके पर मौजूद पुलिसकर्मी और होमगार्ड ने बहादुरी दिखाते हुए 2 युवकों को सुरक्षित बचा लिया, जबकि एक युवक का शव बरामद कर लिया गया है और एक अन्य युवक अब भी लापता है। लापता युवक की तलाश के लिए कोस्ट गार्ड के हेलीकॉप्टर, पुलिस, दमकल, लाइफ गार्ड और स्थानीय मछुआरे की मदद से युद्ध स्तर पर सर्च ऑपरेशन चलाया जा रहा है। काल नालासोपारा वेस्ट या भागातून 4 मुलं फिरण्याच्या निमित्ताने समुद्रकिनारी आली होती अर्नाळा येथे। तर जेव्हा ते फिरत होते तेव्हा ते समुद्रात जात होते, त्यावेळेला मच्छीमार बांधवांनी, इथल्या स्थानिक तसेच आमचे जे पेट्रोलिंगचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना न जाण्याबाबत समज दिली होती आणि तिथनं त्यांना जाण्यास सांगितले होते, परंतु ते तरीसुद्धा ते त्या ठिकाणाहून निघून परत एक 300-400 मीटर अंतरावर पुन्हा समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये जात असताना ते खेळण्यासाठी आतमध्ये गेले, पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खेचत आतमध्ये त्यांना समुद्राच्या पाण्यातून नेलं। परंतु त्यानंतर ते जी 2 पोरं आतमध्ये गेली त्यांना वाचवण्यासाठी दुसरी 2 पोरं पण जात होती। हे कळताच त्यांनी आरडाओरडा चालू केला आणि त्या दरम्यान आमचे पेट्रोलिंगचे जे कर्मचारी होते त्यांनी ते बघितलं आणि ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जी 2 पोरं पाठी गेली होती त्यांना बाहेर काढलं आणि जी समुद्रात खोलवर गेली त्यांना ते काढण्यामध्ये अपयश आलं आपल्याला। त्यानंतर मग आम्ही स्थानिक मच्छीमार, जीवनरक्षक आणि फायर ब्रिगेड यांच्या मदतीने त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काल दिवसभरात तर काय आम्हाला यश आलं नाही। म्हणून आम्ही कोस्ट गार्ड यांना विनंती केली, तर त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर पाठवलं संध्याकाळच्या दरम्यान। त्यांनी पण पेट्रोलिंगवरतून पाहणी करून शोधण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा ते मिळून आले नाही। 2 मुलं सापडली नव्हती। आज सकाळी एक मृत्यू सापडला, तो कुठे सापडला, कसं काय सापडला काय? आज सकाळी 8च्या सुमारास आम्हाला खबर मिळाली की एक मुलाचा मृतदेह मच्छीमारांच्या जाळीमध्ये अडकलेला आहे। मग त्या ठिकाणी तात्काळ आमची टीम गेली, तिथे पाहणी केली, तर त्या 2 मुलांपैकीच तो एक मुलगा तिथे मयत स्थितीत आढळून आलेला आहे। नेमका आता पुढे तपास कशा प्रकारे सुरू आहे दुसऱ्या मृतदेहाकरिता? दुसऱ्या मृतदेहाकरता ऑलरेडी आम्ही आमच्या टीम सर्व किनारपट्टीवर पाठवलेल्या आहेत आणि स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे की मामाच्या वाडीच्या दिशेने ते मृतदेह जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। फायर ब्रिगेडला पण सांगितलेलं आहे आणि कोस्ट गार्डला पण विनंती केली की तुम्ही पण एकदा परत आमच्यासाठी प्रयत्न करा म्हणून।